नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपलं चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी पहिली घटक चाचणी विषय मराठी, गुण आहे 20. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठीची प्रश्नपत्रिका आहे, वेळ आहे 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा, उत्तर वाचून सूचनेनुसार कृती करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली उत्तरं दिलेली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला सूचनेनुसार कृती करायला लावलेली आहे. 5 गुणांसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर एक आकलन तक्ता पूर्ण करा. तर तक्ता आहे तुम्हाला, आगळची वैशिष्ट्ये कोणती होतात. तर आगळची वैशिष्ट्ये आहेत. आगळची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. हा तक्ता आहे खाली विद्यार्थी मित्रांनो. हा तक्ता तुम्हाला वाचून आगळची कोणती वैशिष्ट्ये आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. ह्या तक्त्यास तुम्ही एक स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न पहिल्यातला 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, चौकटी पूर्ण करा. तर चौकटी पूर्ण करायला तुम्हाला सांगितलं की एक लेखकाच्या गावाचं वर्तमानपत्र. तर लेखकाच्या गावाचं वर्तमानपत्र हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली त्या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते तुम्हाला लिहायचं आहे. 1 मार्कांसाठी तुम्हाला हे 2 चौकटी पूर्ण करायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 3 सहमत म्हणजेच अभिव्यक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, आमची आजी म्हणजे आमचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तर या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहायचा आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर खाली तुम्हाला कविता दिलेली आहे. ती कविताच्या आधारे तुम्हाला काही सूचनेनुसार कृती करायला लावलेली आहे. तर 5 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न दुसरा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक कृती बंधन पूर्ण करा. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला एवढी कृती दिली आहे की सभेत या 2 गोष्टी करू नये. तर कोणत्या 2 गोष्टी करू नये तर त्या खाली कवितेमध्ये दिलेल्या आहेत. तर त्या कवितेमधून वाचून तुम्हाला इथे लिहायचे आहे. तर कवितेमध्ये तुम्हाला दिलेली आहे की उत्तम लक्षण ही तुम्हाला कविता दिलेली आहे की श्रोती व्हावी साधन आता सांगू उत्तम गुण. तर पहिल्या ओळीतच कळतं की ही कविता उत्तम लक्षणे आहे. तर ही कविता वाचून तुम्हाला हा जो वरील ही कृती आणि खाली काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्याचे उत्तर लिहायचे. तर खाली प्रश्न आहेत 2, खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. 1 गुणांसाठी तुम्हाला 2 उदाहरणं लिहायची आहे. सत्य आहे की असत्य ते. तर व्यापकांना केव्हाही सोडू नये. तोंडाळ व्यक्तीला तोंड देत राहावे. सत्य आहे की असत्य ते लिहायचं. त्यानंतर खाली 3, उत्तम पुरुष लक्षणे एक उत्तम माणूस घडू शकतात. यास विधानाबाबत तुमचे मत लिहा. 2 गुणांसाठी तुम्हाला हे मत लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न तिसरा, व्याकरण आणि भाषाभ्यास. तर योग्य जोड्या लावा. तर व्याकरण आणि भाषा अभ्यासमध्ये योग्य तुम्हाला इथं जोड्या लावायच्या आहे. तर सामासिक शब्द आणि समासाचे नाव 2 गुणांसाठी तुम्हाला याच्या जोड्या लावायच्या आहेत. सामासिक शब्द आणि समासाचे नाव. कोणता समास आहे? ऊन पाऊस. तर ऊन पाऊसचा कोणता समास आहे तर तुम्हाला त्याची जोडी लावायची. आणि सप्तस्वर्गाचा कोणता समास आहे तुम्हाला त्याची जोडी लावायची. बरे वाईट. त्याच्यानंतर पितांबर जो समास असेल यांचा त्याच्याशी तुम्हाला जोडी जुळवायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 2 कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून तक्ता पूर्ण करा. तर कंसामध्ये तुम्हाला काही शब्द दिले, शिष्टाई, धाराई, बेशक, उपहार. तर हे जे शब्द वापरून तुम्हाला खालील हा नेक्स्ट जो चार्ट दिलेला आहे हा पूर्ण करायचा आहे. ती उपसर्ग आणि प्रत्येक शब्द त्याच्यात लिहायचे आहेत. 2 गुणांसाठी तुम्हाला हे आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो 3 समानार्थी शब्द लिहा. तर समानार्थी शब्द 1 गुणांसाठी तुम्हाला 2 शब्द लिहायचे आहे. रात्र वाट समानार्थी शब्द लिहायचे. तर खाली प्रश्न 4, पत्रलेखन. पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. तर 5 गुणांसाठी तुम्हाला हे दिलेलं असतं पत्रलेखन. तर पत्रलेखनात तुम्हाला इथे एक जाहिरात दिलेली आहे. ती जाहिरात वाचून तुम्हाला पत्र लिहायचं आहे. तर 2 पत्र त्यापैकी एक कोणतंही तुम्ही पत्र लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पत्र आहे की मागणी पत्र, दुसरं अभिनंदन पत्र आहे. तर एक तर मागणी पत्र तुम्ही लिहू शकतात किंवा अभिनंदन पत्र लिहू शकतात. दोन्ही पत्र लिहले तरी पण चांगलंच असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही खाली राजमाता पर्यटन टिळक रोड खोपली या संस्थेमानासह पत्रिकेची मागणी करण्याबाबत पत्र. त्याच्यानंतर इकडं आहे दिव्यांग मित्राला मनाली पर्यटनाचा नेण्याबाबत तुमच्या
मित्राचे अभिनंदन करणारे पत्र. तर हे 2 पत्रांपैकी तुम्ही कोणतंही एक पत्र लिहून इथं तुम्ही 5 गुण मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर मशीनवरती बघायला मिळून जातील.